1 एप्रिल 2026ला सखाराम नारायण हुकाने राहणार श्रीरामपूर तालुका पुसद जिल्हा यवतमाळ यांचे दुर्दैवी मारहाणीमध्ये काकडदाती येथे निधन झाले। त्यांना एवढी अमानुष मारहाण केली की ते घरून कपडे घालून निघाले होते आणि ट्रॅक्टर ड्रायव्हर म्हणून ते काकडदाती येथे काम करत होते पुलाते यांच्याकडे। नेहमीप्रमाणे ते सकाळी कुठेतरी कामाला जायचं म्हणून घरून निघाले आणि सकाळी तिथं पोहोचल्यानंतर त्यांना तेथील भाकरे कुटुंबियांच्या काही लोकांनी त्यांचा नग्न करून त्याला अत्यंत अमानुषपणे मारहाण केली। मारहाण एवढी भयानक होती की त्या मारहाणीमध्ये ते बेशुद्ध झाले आणि हातपाय बांधून त्यांना मारल्यामुळे एवढ्यामध्ये तिथं पुलाते त्यांचा जो ट्रॅक्टर ड्रायव्हरचा मालक आहे त्यांनी शिवानंद हुलकाने यांना फोन करून सांगितले की बाबा तुझ्या भावाला मारहाण झालेली आहे, तू त्यांना घेऊन जा, कारण त्यांची मारहाण जोरात चालू आहे। त्यावेळेला जेव्हा शिवानंद तिथे गेला त्यावेळेला शिवानंदलासुद्धा ते मारहाण चालू असताना दिसले आणि त्यांनी त्याला मारहाणीतून सोडून त्याला घरी आणले व त्यानंतर त्याला मेडिकेअर हॉस्पिटलला भरती केले। तिथंच डॉक्टरांनी त्यांची परिस्थिती गंभीर आहे म्हणून त्याला नांदेड येथे भरती केले आणि भरती केल्यानंतर नांदेड येथील शासकीय रुग्णालयामध्ये त्याचा मृत्यू झाला, उपचारादरम्यान मृत्यू झाला आणि हा खून झालेला आहे। आणि या खुनाच्या बाबतीमध्ये समाज माध्यमांमध्ये विशेषतः सकल धनगर समाजामध्ये अत्यंत तीव्र अशा प्रतिक्रिया येत आहेत। त्यामुळे निपक्षपातीपणे पोलीस चौकशी व्हावी या दृष्टिकोनातून सकल धनगर समाजाच्या वतीने आज पोलीस स्टेशनमध्ये पुसद शहर येथे सर्वांनी मिळून निवेदन दिले आणि या निवेदन दिल्यानंतर सर्वांसमक्ष चौकशी अधिकारी इंद्राने साहेब यांनी असे आश्वासित केले की यामध्ये कुठल्याही प्रकारची दबावतंत्र किंवा कुठल्याही काही होणारे पारदर्शकपणे आणि निपक्षपातीपणे ही चौकशी केली जाईल आणि या जो प्रकार घडला त्यामध्ये त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस डिपार्टमेंट हे कार्य करत आहे आणि चौकशी ही निपक्षपातीपणे केल्या जाईल अशा पद्धतीचे त्यांनी आश्वासन दिले।